सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महानगरपालिकेच्या PCPNDT विभागातर्फे श्रीजन्माचे स्वागत करा चळवळी अंतर्गत जनजागृती कार्यशाळा नुकतीच उत्साहात संपन्न झाली आहे। या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून चळवळीचे आद्यप्रवर्तक व राज्य PCPNDT बोर्डाचे सदस्य डॉक्टर सुधा कांकरे उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर मायादेवी परदेशी यांनी कन्या जन्माचे स्वागत करून समाजाची मानसिकता बदलण्याचे आवाहन केले। डॉक्टर कांकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की अवैध गर्भलिंग निदान किंवा गर्भपाताची माहिती 1823 34 47 5 किंवा 108 104 या टोल फ्री क्रमांकावर दिल्यास शासनातर्फे माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपये बक्षीस दिले जाईल। तसेच प्रत्येक प्रभागानुसार 11 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे सूचित करण्यात आले। या प्रसंगी एका नकोशी मुलीचे नामकरणही करण्यात आले। विशेष बाब म्हणजे केवळ 1 किंवा 2 मुली असणाऱ्या मनपाच्या 40 वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे उपस्थित होते। प्रास्ताविक ॲडव्होकेट मीरा माळी, अतिथी परिचय डॉक्टर संपदा कुलकर्णी, सूत्रसंचालन वाहिद अली तर आभार सुमित चौधरी यांनी मानले। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी धुळे। मनातला काही हुंकार आहे की मला मुलीला वाचवायचंच आहे असं वचन आज आपल्याला घ्यायचं आहे। ही जी मुलगी आहे ही मुलगी पहा, जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की पलटीसारखी आहे आणि कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये ती विझू पाहत आहे। ती विझू नये म्हणून 2 हातांचं संरक्षण त्याला आवश्यक आहे। जसं आपण दीप प्रज्वलन केलं आणि एक प्रज्वलित केला दिवा, पण त्याच वेळेस जर वादळ आलं तर हे दीप प्रज्वलन होऊ शकत नाही। त्यावेळेस आपण अंमलबजावणीचा कायद्याच्या कडक आणि ताबडतोब अंमलबजावणीचा हा असा नाही, त्याला दुसऱ्या हाताची जोड हवी आहे, साथ हवी आहे आणि दुसरा हात आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा। PCPNDT कायदा आहे, त्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून अख्ख्या भारतामध्ये खूपच जोमाने कार्य चालू आहे। परंतु मुलगी जेव्हा चिमुकली जेव्हा त्या डॉक्टरांपर्यंत येते, त्या सोनोग्राफी मशीन पर्यंत येते, त्या गर्भपात सेंटर पर्यंत येते, तिथं आलीच नाही पाहिजे अशी व्यवस्था करणं म्हणजे समाजाची मानसिकता बदलणं। आणि तिथपर्यंत जर ती आली तर तिला फक्त आरोग्याविषयी दक्षता घेण्याच्या तिची सोनोग्राफी करणं, तिला आरोग्याच्या सुविधा देणं आणि ते बाळ आणि ती आई आरोग्याच्या दृष्टीने जर पार पडले तर ती चिमुकली वाचणार आहे, अन्यथा वाचणार नाही। PCPNDT कायदा झाला, कायद्याची कडक अंमलबजावणीसाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत। तरी परंतु समाजात सकारात्मक परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे, तर तिथे आपण कुठेतरी कमी पडत आहोत।